या ठिकाणी आपल्या पुरवणी मागण्या करायचं आहे ना, पुरवणी मागण्या डिमांड्सवर अर्थसंकल्पीय मागण्यांच्यावर अध्यक्ष महोदय चर्चा करायला मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मगाशी माननीय पटोलेंनी हा विषय मांडलाय की किमान विरोधी पक्षाला, तिन्ही पक्षाला, विरोधी पक्षातल्या कोणता विषय या डिमांडसाठी घ्यावा याचा प्रायोरिटी विचारायचं तारतम्य हे विधिमंडळाने दाखवणं आवश्यक आहे। विधिमंडळ कार्यालयाने किमान ठीक आहे, विरोधी पक्ष नेते नसले तरी बाकीचे पहिल्या 4 बेंचवर बसणाऱ्या आमदारांना तर विचारायचं की बाबा तुम्हाला कुठला विषय घ्यायचा आहे, आणि त्यामुळं अजूनही विचार करा, पुढच्या 3 दिवसाची प्रायोरिटी बदलायची किंवा पुढच्या शेवटच्या 2 दिवसाची प्रायोरिटी बदलायची असेल तर विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल। अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभागात 22 जानेवारी 2026ला भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार होणाऱ्या जनगणनेत केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी, विमुक्त भटक्या जाती जमाती, इतर सर्व समाज, मराठा समाज यांची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्याची स्पष्ट तरतूद केलेली नाही। 22 जानेवारीला 2000 तुम्ही जाऊन मी दुसरा विषय घेतो, तो पण तुमच्या खात्यात तुमच्या कानावर नाही पडलं तर कसं? जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा विषय आहे, जीएडीचा विषय आहे। जीएड आपल्याकडे जीएडी आहे ना? हो, जीएडी आहे। तातडीची गरज असेल तर आपण जावा, मी वन खात्यावर बोलतो, जाऊन ये, तुम्ही जाऊन ये। अध्यक्ष महोदय, महसूल आणि वन विभागात महसूल मंत्री महोदय नाही आहेत। अच्छा, तर मी याच सभागृहामध्ये बीडमधल्या आष्टी तालुक्यातील काही हिंदू देवस्थानच्या जमिनीच्या बळकावण्याचे प्रकरण मांडलेलं होतं। देवस्थान इनाम आणि वक्फ जमिनी संदर्भात तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी बनावट खालसा आदेश काढून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आलं। तक्रारीनंतर SIT चौकशीत 93 खालसा आदेश बनावट असल्याचे सिद्ध झाले। बनावट आदेश काढून जमिनी बळकावलेत। न्यायालयात दोष आरोपपत्रही दाखल झाले आहे। त्यापैकी केवळ 40 प्रकरणाचे पुनरीक्षण शासनाने करण्याचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। मात्र उर्वरित प्रकरणांची अजूनही निर्णय झालेला नाही, चौकशी झालेली नाही। अध्यक्ष महोदय, विशेष म्हणजे मौजे चिचेपूर तालुका आष्टी जिल्हा बीड येथील मस्जिद दर्गा इमाम जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ते प्रकरण पुनरीक्षणातून वगळण्यात आलेलं आहे। ही जमीन सुमारे 200 कोटी रुपयाची आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे। माझा प्रश्न आहे की या सर्व प्रकरणाच्या पुनरीक्षणात विलंब का होतोय? माझी माननीय महसूल राज्यमंत्री महोदयांना विनंती आहे की याचा आढावा आपण घ्यावा, कारण सभागृहात दिलेलं आश्वासन आहे आणि त्यामुळं यासाठी तातडीनं माननीय मंत्री महोदयांनी यात लक्ष घालावं अशी माझी विनंती। अध्यक्ष महोदय, महसूल विभाग कसा चालतो याचं आणखीन एक उदाहरण मी आपल्याला देतो। माझ्या वाळवे तालुक्यात मालेवाडी इथं एक शेतकरी आहेत, श्रीमती रंगूबाई खंडागळे, त्यांच्या नावानं जमीन आहे। यांच्या येडेनिपाणी येथील गट क्रमांक 1663 मधील जमिनीत हायवेचे काम करणाऱ्या DP जैन इन्फ्रा या कंपनीने परवानगीशिवाय बेकायदेशीर उत्खनन केलेलं आहे। केवळ सपाटीकरणाची परवानगी असताना सुमारे 11 गुंठे क्षेत्रात 14 ते 15 फूट खोल खड्डा करून हजारो ब्रास मुरुम काढून नेण्यात आला आहे। त्यामुळे त्या शेतकरी महिलेची सुपीक जमीन पूर्णपणाने गेलेली आहे, म्हणजे जमीनच निघून गेली, म्हणजे एकदम खड्डाच जमिनीत काढलाय
आणि म्हणून विशेष म्हणजे वाळवा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनीही पत्राद्वारे ही चोरी मान्य केलेली आहे. तरी देखील अद्याप कंत्राटदारावर अतिरिक्त त्याने जे उत्खनन केलं त्याच्याबद्दल गुन्हा दाखल केलेला नाही. अध्यक्ष महोदय, या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, शेतकरी महिलेला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि जमीन पूर्ववत करून रस्ता उपलब्ध करून देईपर्यंत कंत्राटदाराचं काम थांबवावं, अशी माननीय महसूल मंत्र्यांकडे आणि शासनाकडे माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, वन विभागात माझ्या मतदारसंघात ईश्वरपूर मतदारसंघात एक दत्त टेकडी हा परिसर आहे. विकासासाठी शासनाने त्याला पूर्वी मंजूर निधी केलेला होता. गणेश नाईक साहेबांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आणि आता उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी एकूण 3 कोटी रुपयाची अजून आवश्यकता आहे. तरी माननीय वन विभागाचे मंत्री महोदय माननीय गणेश नाईक साहेब यांना माझी विनंती आहे की हा निधी त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी आपल्या परदेशातल्या अडकलेल्या आखाती देशातल्या लोकांना परत आणण्यासाठी सामान्य प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि यासाठी वेगवेगळ्या वेळी आपण वेगवेगळे लोक सांगतात आम्ही आमच्या खर्चातनं माणसं परदेशातनं परत आणली, इकडनं आणली, संकटग्रस्त भागातनं माणसं परत आणतो. त्यावेळी व्यक्ती श्रेय घेतात. त्यावेळी ऐवजी सरकारने प्रोव्हिजन करून एक स्टँडर्ड SOP निश्चित केली पाहिजे आणि अशा संकटग्रस्त महाराष्ट्रीयन लोकांना देशातून जगातून परत आणण्यासाठी अध्यक्ष महोदय त्यांनी वेळ घेतला पाहिजे, पैसे निधी खर्च केला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागात आमच्या सरकारच्या काळात, ज्या सरकारमध्ये मुश्रीफ साहेबही मंत्री होते, 1500 मॉडेल स्कूल उभारण्याची राज्यात कल्पना होती, संकल्पना सुरू करण्यात आली. मात्र 5 वर्षानंतर केवळ 488 शाळांना मंजुरी देण्यात आली. काहींचं काम पूर्ण झालं. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की 1500 मॉडेल स्कूलचे तातडीने काम विशेष निधी देऊन सरकारने पूर्ण करावं. अध्यक्ष महोदय, यावर्षी मी काल भाषणात देखील सांगितलं की शिक्षणावरचा खर्च सरकारने कमी केलेला आहे. आम्ही जे काल भाषण केलं त्यातल्या मुद्द्यांना डायरेक्ट असं काय उत्तर आलं नाही, आम्हाला राईट ऑफ रिप्लाय नाही असं सांगितल्यामुळं, नाही तर अनेक उपप्रश्न आम्हाला विचारता आले असते. पण एक उदाहरण मी कालही दिलेलं की शिक्षण विभागात अनेक गोष्टींवर कपात करण्यात आलेली आहे बजेटमध्ये. परदेशी शिष्यवृत्ती 40 कोटीवरून 15 कोटी करण्यात आली आहे. उच्च शिक्षणाचं बजेट मागच्या वर्षीपेक्षा 1000 कोटी रुपयांनी कमी करण्यात आलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 1800 कोटीवरून सरळ 322 कोटीवर आणलेली आहे. तांत्रिक शिक्षणाचा निधी 1600 कोटीहून 300 कोटीवर आणलेला आहे. याचा अर्थ काय, तर सरकार याच्यात लक्ष देत नाही आणि शिक्षण कमी जर झालं तर राज्याच्या भविष्य काळातल्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की यात सरकारने लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, 6 फेब्रुवारी 23च्या शासन निर्णयानुसार विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय झाला होता. काही शाळा शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी असल्यामुळं अनुदानातून वंचित राहिलेल्या आहेत. अशा शाळांना 23-24 आणि 25-26 ते 25-26 या कालावधीत 60% अनुदान देऊन शिक्षकांना न्याय द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, फक्त एखाद्या वर्षी पटसंख्या त्यांची कमी झाली की ते अनुदानातनं त्या शाळा किंवा ते वर्ग बाजूला काढण्यात आलेले आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी आता धरणं आंदोलन आझाद मैदानात घेतलेलं होतं. कालच मी त्यांना भेटून आलो. 23-24 ते 25-26 या कालावधीसाठी जर एखाद्याला पटसंख्या कमी झाली असेल तर त्याला अजून 1 वर्ष संधी द्यावी आणि त्याला ह्या अटीवर मंजूर करा की पुढच्या वेळी तुमची पटसंख्या भरली पाहिजे. पण ते अनेक वर्ष ती शाळा चालवत आहेत आणि म्हणून त्यांना न्याय, शिक्षकांना 60% अनुदान देऊन शिक्षकांना न्याय द्यावा. अध्यक्ष महोदय, दुसरा एक प्रश्न या शिक्षण विभागात आहे. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट सिस्टीममध्ये जवळपास 2,36,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया मात्र रखडलेली आहे. अध्यक्ष महोदय, पवित्र पोर्टलमध्ये कल्पना चांगली आहे. 2,36,000 लोकांनी महाराष्ट्रात परीक्षा दिली आहे आणि परीक्षा देऊन ते वाट बघतायत की आम्हाला कधी सिलेक्शनचे ऑर्डर येत आहेत. अध्यक्ष महोदय, RTE नुसार शिक्षक पदभरती तातडीने पूर्ण करावी आणि संबंधित मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. आणखीन या विभागात दुसरा एक प्रश्न आहे. समग्र शिक्षा अंतर्गत काम करणाऱ्या 3,378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दिलेलं आश्वासन देखील सरकारने पूर्ण करावं. आता समग्र शिक्षा अंतर्गत काम करणाऱ्यांच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीने आपला अहवाल दिलेला आहे. अहवाल दिल्यानंतर निम्मे लोकांना शासन सेवेत सामावून घेतलं आणि निम्मे 3,378 लोकांना घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, त्या लोकांनी आता आझाद मैदानात धरणं धरलेली आहेत आणि म्हणून सरकारने या पवित्र पोर्टलवर परीक्षा दिलेल्यांना शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. समग्र शिक्षा अंतर्गत जे 3,378 कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना सामावून घ्यावं. अध्यक्ष महोदय, शिक्षण हा विषय असा आहे की सरकारने जास्तीत जास्त निधी देऊन यात लक्ष देऊन मदत करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव या विभागात हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनने लसीकरणात त्यांचं फार मोठं योगदान आहे. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या त्रिगुणी DPT लसीचे उत्पादन करण्याची क्षमता हाफकिनकडे आहे. मात्र 4 डिसेंबर 2025ला संचालक मंडळाची एक बैठक झाली. या लसीचा सीड स्ट्रेन संदर्भात त्यात चर्चा झाली. ही अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य जैव संपत्ती ही आहे आणि तिचं बाजारात शेकडो कोटी रुपयाचं किंमत आहे. पण गंभीर बाब अशी की एका खाजगी कंपनीने हा स्ट्रेन व्यावसायिक अटीवर घेण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आता ही मीटिंग होऊन हा लसीचा सीड स्ट्रेन हा त्या खाजगी कंपनीला देण्याचं काम आता चालू झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, एका खाजगी कंपनीच्या मागणीवरून अशी मौल्यवान जैव संपत्ती देण्याची प्रक्रिया सुरू होणं चिंताजनक आहे. अध्यक्ष महोदय, ज्या वाल्डमर हाफकिन शास्त्रज्ञ होते त्यांच्या नावानं आपण ही संस्था उभी केली. त्यांनी कधी आयुष्यात पेटंट घेतलं नाही. त्यांचं म्हणणं मानवतेच्या सेवेसाठी या लसी विकसित करायच्या आहेत आपल्याला. त्यामुळं वैद्यकीय शोध मानवतेच्या हितासाठी असावेत असा त्यांचा ठाम विश्वास होता. माझी शासनाला स्पष्ट मागणी आहे की त्रिगुणी लसीची सीड स्ट्रेन कोणत्याही खाजगी कंपनीला देण्याऐवजी हाफकिन महामंडळाने स्वतः लसीचे उत्पादन सुरू करावे. त्यामुळे लस नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध होईल, आरोग्य व्यवस्था मजबूत होईल आणि ही अमूल्य जैव संपत्ती खाजगी हातात जाण्याचा धोका टळेल. आणि म्हणून माझी माननीय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. मग हाफकिनमध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे इश्यूज आहेत. जोरगेवार साहेबांनी आमच्या विधानसभेच्या सदस्यांनी लक्षवेधी लावलेली, अण्णा बनसोडे साहेबांनी उपाध्यक्षांनी मिटिंग घेऊन पत्र देऊन देखील त्याच्यावर म्हणजे उपाध्यक्षांनी मिटिंग घेऊन पत्र देऊन देखील त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे 2-3 अधिकारी आहेत त्यांची सखोल चौकशी करावी आणि असे खाजगी स्ट्रेन जर बाहेर जात असतील तर हे गंभीर आहे आणि खाजगी कंपन्याला एंटरटेन करायचं थांबवावं अशी माझी विनंती आहे. विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्राने घालून दिलेल्या पात्रता निकषामुळे बाहेरून जे लोक मराठी लोक परीक्षा देतात त्यांच्या काही अडचणी आहेत. त्यामुळे त्याही निकषात काही बदल करण्याचं काम करावं. धन्यवाद. माननीय शेवटचं मंत्री महोदय नव्हते म्हणूनच राहिले, ते आल्यामुळं मी कागद काढला बाहेर. माननीय नियोजन मंत्री महोदय आणि IT विभागाचे ते आहेत. अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन मंत्री महोदय यांना मी मगाशी सांगितलं
की 22 जानेवारी 26 रोजी राजपत्र काढले केंद्र सरकारने, त्यात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचाच उल्लेख केलेला आहे. आणि माझी मागणी आहे की अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी, विमुक्त भटक्या जाती जमाती तसेच इतर सर्व समाज, मराठा समाज यांची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. खरी लोकसंख्या त्यामुळे समोर येणार नाही आणि त्यानुसार योजना व आर्थिक तरतूद ठरवणे कठीण जाईल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे पुन्हा एकदा करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, जनगणना हाऊस लिस्टिंग ब्लॉक मध्ये माझ्या मतदारसंघातील साखराळे गावाचा समावेश उरण ईश्वरपूर शहरासोबत केलेला दिसतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की साखराळे हे पूर्णपणे स्वतंत्र गाव आहे. दैनंदिन कामकाज ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या अधीन चालते. MDDS सांकेतांक देखील भिन्न आहेत. उरण ईश्वरपूरचा 8,080,28,91 आहे आणि साखराळ्याचा 30,28,91,001 आहे. अध्यक्ष महोदय, त्यासाठी मंत्री महोदयांनी त्यात लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या बद्दल मी मागं बोलताना मागणी केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर की 8 MBBSच्या जागा सीमा भागातल्या लोकांच्यासाठी आपण आरक्षित पूर्वी केलेल्या होत्या, आता त्या 50 कराव्यात अशी आमची मागणी आहे. कारण सीमा भागातील लोकसंख्या वाढली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या देखील आता महाराष्ट्रात आपण वाढवलेली आहे. अध्यक्ष महोदय, ACBC आरक्षण लागू झाल्यावर दाखले मिळण्यासाठी झालेला विलंब, ACBC आरक्षण टिकणार नाही अशा पसरवलेल्या अफवा, मराठा कुणबी EWS या आरक्षणापैकी कोणता विकल्प निवडायचा याबाबत अस्पष्टता असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अनेक भरती जाहिरातींमध्ये EWS प्रवर्गात राहिलेले असून गुणवत्तेच्या आधारे ते नियुक्तीस पात्र ठरून देखील त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. या कामी या मुलांनी पाठपुरावा केला असता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आपल्याकडे सदर उमेदवारांना अधिसंख्या पदावर नियुक्त्या देण्याची विनंती केली आहे. या कामी या मराठा आमदार या समाजाच्या उमेदवारांना अनियमितता व संभ्रम यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, तो दूर करण्यासाठी त्यांना अधिसंख्य पदावर नियुक्त्या द्याव्यात अशी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. मला हे मुद्दे मांडण्यास आपण संधी दिली. आपण वर बसलेला असल्यामुळेच मला न्याय मिळाला याची जाणीव ठेवून आपल्याबद्दल चांगला आदराचा भाव ठेवून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. राहुल पाटील.